लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही प्रतिस्पर्धी आघाड्यांच्या स्तरावर सुरू असलेल्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप संपलेले नाही। त्यामुळे नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात अद्यापही संभ्रमाचे वातावरण कायम आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजपकडेच राहिला आहे। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षही महायुतीत सहभागी झाल्याने या पक्षाने या जागेवर दावा केला। मागील काही निवडणुकांचा मागोवा घेता या मतदारसंघात भाजप विरोधात राष्ट्रवादी अशीच लढत झाली आहे। त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याचा दावा या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडून केला जात आहे। परंतु या मतदारसंघात भाजपचा विद्यमान खासदार असून पक्षाचा दबदबाही कायम असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाने महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे। या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार की राष्ट्रवादी काँग्रेसचा हे येत्या 1 ते 2 दिवसात स्पष्ट होईल। दरम्यान महायुतीतील घटक पक्षांच्या जागा वाटपात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केला। या संदर्भात त्यांनी आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस लावले। या स्टेटसवरील माहितीनुसार नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याबाबतचा अहवाल दिल्ली येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे। अशी माहिती गायकवाड यांनी दिल्याने वेगळ्या चर्चांना उधाण आले। नगर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके उमेदवार असल्याची चर्चा आहे। त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचे नेते आणि प्रामुख्याने शरद पवार हे आग्रही असल्याचे बोलले जात आहे। आमदार लंके हे आजपर्यंत तरी अजित पवार यांच्या बरोबर आहेत असे सांगितले जात आहे। मात्र ते कोणत्याही क्षणी शरद पवार यांच्यावर जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते सांगत आहेत। अशावेळी नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडे आल्यास आमदार लंके यांची द्विधा मनस्थिती होऊ शकते आणि ते अजित पवारांबरोबरच थांबून नगर दक्षिणच्या मैदानात ते किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके उतरू शकतात। दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जात असल्याचा अनुभव आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना आला आहे। आता तिकीट वाटप करताना महाराष्ट्रातील 12 विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या बातम्या मागील 2 दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांवरून झळकत आहेत। या 12 खासदारांमध्ये नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचेही नाव आहे। खासदार विखे यांचे तिकीट भाजपने नाकारले तर उमेदवार कोण हाही प्रश्न आहे। विखेंचे तिकीट कापून मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची रणनीती तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे। कारण यापूर्वी भाजपने या मतदारसंघातून 2दा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले। या दोन्ही वेळा विद्यमान खासदारांचे तिकीट नाकारून दुसरे उमेदवार दिले होते। त्यात एकदा भाजपच्या पदरी अपयश आले तर गत लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या रूपाने विजय मिळवता आला। आता याही वेळी तिकीट कापण्याची खेळी होते की प्रसारित होणाऱ्या बातम्या निरर्थक ठरतात हे 1 ते 2 दिवसात समोर येईल। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।